जालना महानगरपालिकेची निवडणूक महायुतीनं युतीत लढवावी हा आमचा प्रयत्न आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया. जर महायुतीनं ही निवडणूक युतीत लढवली तर 65 पैकी 50 जागा निवडून येतील. जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपचाच व्हावा हा आमचा प्रयत्न. बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया. आज दिनांक 19 रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेची निवडणूक महायुतीनं युतीत लढवावी हा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. जालन्यात ते आपल्या निवासस्थानावर पत्रकारांशी बोलत होते. जालना महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपचा व्हावा हा आमचा प्रयत्न असल्याचं लोणीकर म्हणाले. तसेच जर महायुतीनं ही निवडणूक युतीत लढवली तर 65 पैकी 50 जागा महायुतीत निवडून येतील, असा विश्वासही आमदार लोणीकर यांनी व्यक्त केलाय. या वेळेला भारतीय जनता पक्षाचाच महापौर झाला पाहिजे, यासाठी भारतीय जनता पक्षाचे आम्ही 3 आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचा महापौर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महायुती जर झाली तर खूप मोठ्या बहुमतानं महापालिका आणि महापालिकेचे नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे निवडून येतील. आमचा प्रयत्न आहे युती व्हावी आणि होईल अशी आशा आहे. 65 पैकी किती जागा जिंकून येईल, काय विश्वास आहे? महायुती झाली तर 50 जागा निवडून आणू. आणि काल अर्जुनराव खोतकर सुद्धा मला या विषयावर भेटले, आमची चर्चा झाली की महायुती करून आपण लढलं तर आपल्याला बहुमत मिळेल आणि महायुती करून लढावं असं त्यांनी माझ्याकडे काल बोलून दाखवलेलं आहे. महायुती व्हावी म्हणजे तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र यावेत, यासाठी तुम्ही 100तून किती टक्के अनुकूल आहात? महापालिकेमध्ये पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक आहे. सामाजिक समीकरण, जातीय समीकरण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर महायुतीनं लढणं केव्हाही महायुतीच्या फायद्याचं आहे. आणि एकत्र लढलं तर या शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत शहराच्या विकासाला निधी आणता येईल आणि शहराचा कायापालट तिन्ही पक्षाच्या माध्यमातून करता येईल. निवडणूक झाल्यानंतर काही आगळी वेगळी युती होऊ शकते का जालन्यात सत्ता खेचून आणण्यासाठी? कारण पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होते, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्याच पक्षाचा महापौर बसावा. राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतं, कोणीच कोणाचा शत्रू नसतं. महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे आता, तर निवडणुकीमध्ये काय समीकरण होतील? जसं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले. हा फॉर्म्युला 10 वर्षापूर्वी जालन्यात झाला. त्याच्यामुळे कधी काही होऊ शकतं, कोणाच्या युत्या कोणाच्या आघाड्या काही होऊ शकतं. महापालिकेत होऊ शकतं का? आता तरी आम्ही महायुतीनं लढावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे, दोन्ही बाजूची. पण कोणी माघार घ्यायची, कोणी पुढे जायचं, कोणाचा महापौर करायचा, बसल्यानंतर त्याची चर्चा होईल.